So let us start the next topic of derivative, that is called application of derivative. Now remember one thing, that if you know derivative, this derivative of simple functions, then you can score marks from this application of derivative. It has more marks than the derivative, and derivative मध्ये कसं असतं, जरा एक्झाम्पल्स थोडी कठीण असू शकतात, पण याच्यात जे डेरिव्हेटिव्ह आपल्याला लागतं ॲप्लिकेशनमध्ये ते खूपच कमी म्हणजे खूप सोपं फंक्शन आणि खूप छोटं फंक्शन असं असतं. त्यामुळे साधे साधे फॉर्म्युला आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहिती असले की आपण याच्यातले सगळे मार्क मिळवू शकतो. बघा, पहिल्यांदा आपण बघतोय एक 3-4 ॲप्लिकेशन आहेत, त्याच्यातलं बघतोय टँजंट आणि नॉर्मल. थोडंसं जॉमेट्रिकली आहे, 10th मध्ये तुम्हाला टँजंट आणि नॉर्मल झालेले आहे. हा बघा, हा कर्व आहे y इज इक्वल टू एफ एक्स. सो इफ y इज इक्वल टू एफ एक्स इज अ कर्व अँड पी ए कॉमा बी इज अ पॉईंट ऑन दॅट कर्व. आता हा जो असा कर्व आहे, ह्या कर्ववरती एक पॉईंट घेतलाय पी. इकडून खाली एक्स ॲक्सिसवर आलं की त्याचा कॉर्डिनेट आहे ए, आणि इकडून वाय ॲक्सिसवर गेले की कॉर्डिनेट आहे, म्हणून हा पॉईंट ए बी आहे. या ए बीला, या पॉईंटला टँजंट काढलाय, आणि आपल्याला टँजंटचा स्लोप म्हणजे तुम्हाला 10वीला माहिती आहे, स्ट्रेट लाईनचा स्लोप कसा काढतो, त्याला एम लिहितो आपण, टॅन थिटा लिहितो, किंवा y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 वगैरे फॉर्म्युला माहिती आहे. आणखीन एक वेगळा फॉर्म्युला आपल्याला मिळणार आहे स्लोप काढण्यासाठी. सो देन एफ डॅश ऑफ ए म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन ॲट ए or dy by dx at p is called the slope of tangent at point p. किंवा त्याला दुसरं एक नाव आहे, त्याला म्हणतात ग्रॅडियंट आणि स्लोप ही दोन्ही सेमच नाव आहेत. आणि जर स्लोप ऑफ नॉर्मल असेल तर तो -1 अपॉन स्लोप ऑफ टँजंट. कारण आता बघा, हा जो टँजंट आहे त्याला बरोबर जो परपेंडिक्युलर लाईन असते त्याला म्हणतो आपण नॉर्मल. हा आहे टँजंट आणि हा आहे नॉर्मल. जर टँजंटचा स्लोप आपल्याला काढता आला तर आपल्याला आपोआप नॉर्मलचा स्लोप काढता येईल. फक्त -1 अपॉन जो टँजंटचा स्लोप येईल तो इथे घ्यायचा. आता ह्याच्यातल्या दोघात मधला म्हणजे टँजंट आणि नॉर्मल हे लक्षात घ्या. 11वीत आपल्याला काय लागणार बघा, इक्वेशन ऑफ लाईन with slope m and passing through point, suppose AB. पॉईंट समजा तुमचा ए बी असेल, म्हणजे या पॉईंट मधून जाणारा लाईन आणि त्याचा स्लोप आपल्याला माहिती आहे. तर त्याचं इक्वेशन कसं लिहितो, तुम्हाला 10वी पासून फॉर्म्युला झालेला बघा, y मायनस y1, किंवा हा पॉईंट x1 y1 घ्या, म्हणजे तुम्हाला अधिक फॅमिलियर वाटेल, इज इक्वल टू एम इंटू एक्स मायनस x1. तर हा एक फॉर्म्युला तुम्हाला स्ट्रेट लाईन मधला 10वीतला किंवा 11वीतला कुठलाही लक्षात ठेवायला पाहिजे, म्हणजे तुमच्या याच्यावरचे कुठलेही प्रॉब्लेम आपण सोडवू शकतो. आता इथे तुम्हाला जो प्रश्न दिलेला असेल तो कसा असेल, तर हा एक पॉईंट दिलेला असेल आणि कर्व दिलेला असेल y इज इक्वल टू एफ एक्स, आणि तुम्हाला इक्वेशन ऑफ टँजंट किंवा इक्वेशन ऑफ नॉर्मल विचारलेला असेल. तर याच्यात तुम्हाला x1 आणि y1 हे डायरेक्ट पॉईंट दिलेला असतो, जसं 10वीच्या म्हणजे अल्जेब्रामध्ये आपण ठेवतो x1 आणि y1, तसं इथे ठेवणार आहोत. फक्त स्लोप जो आहे तो स्लोप काढण्यासाठी तुम्हाला डेरिव्हेटिव्हचा उपयोग करायला लागेल. जे तुम्हाला फंक्शन दिलेलं असेल त्याच्यावरून आधी डेरिव्हेटिव्ह काढायचं. डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर त्याच्यात हा जो पॉईंट आहे x1 y1 हा सबस्टिट्यूट केला की आपल्याला स्लोप मिळेल. इथे एकदा ह्या फॉर्म्युला स्लोप ठेवला की तुमचं काम संपलं. आता जर तुम्हाला फॉर्म्युला मॉडिफाय करूनच लिहायचा असेल तर आपल्याला असं लिहिता येईल, y मायनस बी इज इक्वल टू dy बाय dx ॲट p इंटू एक्स मायनस ए. म्हणजे आता जो पॉईंट इथला आपला आहे ए बी आणि स्लोप आहे dy बाय dx ॲट p, म्हणजे हा. आता हे कसं काढायचं उदाहरण आपण घेतलं की तुम्हाला लगेच कळेल. असं लिहिलं की आपलं काम संपलं. एकदा तुम्हाला हा स्लोप मिळाला आणि हे इक्वेशन मध्ये लगेच टँजंटचं इक्वेशन होईल, लगेच नॉर्मलचं इक्वेशन तुम्हाला लिहिता. नॉर्मल जे इक्वेशन मध्ये बदल काय असणार, नॉर्मल हा पण त्याच पॉईंट मधून जाणार आहे ए आणि बी. हा, त्यामुळे हे तसंच राहील, फक्त इथला जो स्लोप आहे तो हा स्लोप इथे घालायचा, म्हणजे तुमचं काम संपलं. म्हणजे फक्त तुम्हाला एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचं, अगदी सिंपल फंक्शन असतं. डेरिव्हेटिव्ह काढलं त्याच्यात जो पॉईंट दिलेला असेल तुम्हाला, हा x1 y1 किंवा ए बी काय असेल तो, ऍक्च्युअली ते आकडेच असतील. नुसता ठेवलात की डायरेक्ट स्लोपचं आकडा तुम्हाला मिळेल, तो इथे ठेवायचा आणि याच्यावरनं उदाहरण सोडवायचं. आता आपण काही उदाहरणं बघूया. मग आपण उदाहरण घेतले, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू द कर्व, म्हणजे तुम्हाला म्हटलं तसं इक्वेशन दिलेलं आहे कर्वचं, आणि ॲट पॉईंट पण तुम्हाला दिलेला आहे. आता फक्त तुम्हाला काय करायचं, तुमचा बेसिक फॉर्म्युला एकच आहे, y मायनस y1 इज इक्वल टू एम इंटू एक्स मायनस x1. हा एकच फॉर्म्युला आपल्याकडे आहे. नॉर्मल किंवा टँजंट हे दोन्ही लाईन असतात, त्यामुळे आपल्याला फक्त इथे x1 y1, तो तुमचा हा x1 आणि y1 म्हणजे तुम्हाला डायरेक्ट दिलेला आहे. एकदम सिंपल एक्झाम्पल. फक्त राहायला स्लोप. टँजंटचं इक्वेशन काढत असतो तर टँजंटचा स्लोप, नॉर्मलचं इक्वेशन काढत असतो तर नॉर्मलचा स्लोप. त्यामुळे आपल्याला
दोनच गोष्टी काढायच्या आहेत. पहिल्यांदा हा dy/dx आपल्याला काढायला पाहिजे. dy/dx काढल्याशिवाय आपल्याला तेवढं एकच डेरिव्हेटिव्ह काढायचं. बघा आता हे सिंपल फंक्शन आहे, याच्यात कुठे प्रॉडक्ट नाहीये, डिव्हिजन नाहीये, काही नाही. x² डेरिव्हेटिव्ह आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 2x, आणि 4x डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे 4. म्हणजे 4चं 4 तसाच लिहितो, x डेरिव्हेटिव्ह 1 जरा रिकॉल करा, आणि 1चं डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे इथे आपलं काम संपलं. आता हा बघितला तर हा स्लोप नाहीये, कारण हा आकडा नाहीये. स्लोप हा आपल्याला आकडा पाहिजे. इथे x ची किंमत घालायची, ती म्हणजे ही किंमत घालायची, x ची किंमत 1 घालायची आहे. सो हेन्स स्लोप ऑफ टँजंट इज इक्वल टू dy/dx ॲट p. आता ह्याच्यात p मध्ये खरं x1 आणि y1 दोन्ही आहे. जर असतील तर दोन्ही घालायचे, अदरवाईज जो असेल तो घालायचा. इथे फक्त आपल्याला xच दिसतो, त्यामुळे आपण x ची किंमत घालणार आहोत. सो 2 × -1 + 4 म्हणजे -2 + 4 म्हणजे तुमचं उत्तर आलं, टँजंटचं स्लोपचं उत्तर आलं 2. लगेच नॉर्मलचा स्लोप लिहून घ्यायचा. हेन्स स्लोप ऑफ नॉर्मल विच इज इक्वल टू -1 अपॉन, ते उत्तर डायरेक्ट घालायचं, जास्त काय डोक्याला ताप करून घ्यायचा नाही. म्हणजे फॉर्म्युलावर बेसायची गरज नाही. म्हणजे एकदा तुम्ही तुमच्या लक्षात येते बघा, टँजंटचा स्लोप काढता आला, टँजंटचा स्लोप काढला की एका सेकंदात तुम्हाला नॉर्मलचा स्लोप लिहिता येतो. तो स्लोप फक्त -1च्या खाली लिहायचा. आणि टँजंटचा स्लोप काढण्यासाठी आपल्याला dy/dx ची व्हॅल्यू काढायची, आणि त्याच्यासाठी आपल्याला फक्त डेरिव्हेटिव्ह लागतं. त्यामुळे डेरिव्हेटिव्हची स्टेप फक्त एक आहे, आणि साधी सोपी डेरिव्हेटिव्ह असतात. आपल्याला थोडी डेरिव्हेटिव्हची जर प्रॅक्टिस असेल तर आपण हे सहज करू शकतो. बघा आता दोन्ही स्लोप मिळाले, म्हणजे एमच्या व्हॅल्यू मिळाल्या. पॉईंट हा दोन्हीसाठी हाच आहे, फक्त आता लिहायचं. हेन्स इक्वेशन ऑफ टँजंट y - y1 इज इक्वल टू m × x - x1. सो y - y1 म्हणजे 2 इज इक्वल टू m, म्हणजे आता टँजंटचं इक्वेशन लिहितोय आपण, त्यामुळे टँजंटचा स्लोप वापरायला पाहिजे. 2 × x + 1 लिहिलं. बघा -1 केला की प्लस होईल. खरं तुमचं उत्तर इथे आहे, पण थोडं आपण सोडवणार आहोत पुढे. सो y - 2 इज इक्वल टू 2x + 2. आता हे सगळं पण इकडे आणूया, म्हणजे 2x हा इकडे y आणला की -y, हा -2 इकडे आणला की +2 म्हणजे +4 इज इक्वल टू 0. हे झालं तुमचं इक्वेशन ऑफ टँजंट. आता लिहूया इक्वेशन ऑफ नॉर्मल. y - y1 इज इक्वल टू m1 × x - x1. आता mच का लिहिलं नाही, कारण टँजंटचा स्लोप m असेल तर तो नॉर्मलचा m काहीतरी वेगळा असेल ना, म्हणून m1 दिलं. फक्त तुम्हाला तो इथे काढलेला आहे तुमचा, तो डायरेक्ट तिथे घालायचा. y - 2 इज इक्वल टू -1/2 × x + 1. इथे बघा दोन्हीकडे हा ब्रॅकेट तसाच राहिला, हा ब्रॅकेट तसाच राहिला, फक्त स्लोप बदलला, तेवढंच फक्त आपल्याला बदलायचं. आता ह्या 2 ने इकडे मल्टिप्लाय करा आणि -1 ने इकडे मल्टिप्लाय करा, म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन सोपं जाईल. 1/2 ने जर आत गुणलं तर ते कॉम्प्लिकेटेड होईल. सो 2y - 4 इज इक्वल टू -x - 1. आता शक्यतो मायनस चिन्ह कमी करावे, म्हणजे हेच इकडे आणलं तर जास्त सोपं होईल. सो इट इज x + 2y. हा -4 आहे, हा +1 येऊन इकडे येईल, म्हणजे -3 इज इक्वल टू 0. इक्वेशन ऑफ टँजंट झालं, इक्वेशन ऑफ नॉर्मल झालं. आता या उदाहरण बदलणं म्हणजे काय बदलला, हा कर्व बदलला आणि हा पॉईंट बदलला. ठीक आहे, ते पुढचं उदाहरण बघू. बघा पुढचं उदाहरण, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू द कर्व. आता कर्व बदलला, पॉईंट मात्र सोपा दिलाय तुम्हाला, 1 पॉईंट दिलेला आहे. आता फक्त पहिलं एम तुमचं आहे की ह्याच्यावरनं तुम्हाला dy/dx ची किंमत काढायची. आता तुमच्या लक्षात येईल बघा, इथे x आणि y एकत्र आहेत. ह्याला ह्या टाईपच्या फंक्शनला म्हणतात इम्प्लिसिट फंक्शन. त्यामुळे आपल्याला इम्प्लिसिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं हे आलं पाहिजे. आत्ता जे उदाहरण आपण सोडवलं त्याच्यासारखंच दुसरं उदाहरण आहे, ते तुमच्यासाठी ठेवलंय सोडवायला. मी जेव्हा पेपर तुम्हाला मी टाकीन तेव्हा ते तुम्ही सोडवायचं आहे. सो इफ यू फाइंड डेरिव्हेटिव्ह 2x² + 3y² इज इक्वल टू 5. आपण लिहायला हरकत नाही, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्टिव्ह टू x. हेन्स आता बघा 2 तसंच लिहिल. थोडंसं ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह बघताना डेरिव्हेटिव्हची पण प्रॅक्टिस करून घ्या. x² चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे 2x आहे, तसंच 3 तसंच लिहायचा. y² चे डेरिव्हेटिव्ह येईल 2y, आणि तुम्हाला बघा आठवत असेल तर y² चे डेरिव्हेटिव्ह नुसतंच 2y लिहून चालणार नाही, विथ रिस्पेक्ट टू x आपण डिफरन्शिएट करतोय. सो इट विल बी dy/dx दॅट इज इक्वल टू 0. आता आपल्याला ह्या dy/dx ची किंमत काढायची आहे. हेन्स दिस विल बी 6y. सो 6y dy/dx दॅट इज इक्वल टू -4x. -4x आपण इकडे ट्रान्सफर केले. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ dy/dx? dy/dx इज -4x अपॉन 6y. आता थोडं सिम्प्लिफाय करणार असाल तर -2x अपॉन
3. आता ही झाली dy बाय dx ची किंमत. आता तुम्हाला टँजंटचा स्लोप आणि नॉर्मलचा स्लोप दोन्ही काढायचे. फक्त याच्यात किमती घ्या. इथे सो बघा फक्त xच आहे, y नाहीच आहे. हे स्लोप ऑफ टँजंट इज इक्वल टू -2x अपॉन 3 ॲट p, म्हणजे -2 × 1/3 म्हणजे -2/3. लगेच तुम्ही काढू शकता स्लोप ऑफ नॉर्मल. आता मला माहिती आहे म्हणून डायरेक्ट लिहितो. हा जो स्लोप असतो त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा आणि चिन्ह बदलायचं. -1 तो स्लोप लिहितो डायरेक्ट. तुम्हाला जर समजत असेल तर बघा, तो 3/2 येईल. मायनस चिन्ह एक आपण घेतो त्यामुळे हे मायनस चिन्ह जाईल आणि भागिले 203 केल्यावर 302 उलट डायरेक्ट तुम्हाला लिहायला स्कोप आहे. आता फक्त काय लिहायला, इक्वेशन ऑफ टँजंट y मायनस y1. आता x1 आणि y1, हा x1 आहे, हा y1 आहे. 1 इज इक्वल टू m म्हणजे -2/3 x मायनस x1. थोडं सोडवायचं आहे फक्त तुम्हाला. 3 ने इकडे मल्टिप्लाय करा. 3y मायनस 3 इज इक्वल टू -2x प्लस 2. आता हे -2x आहे त्यामुळे इकडे आणूया, म्हणजे येईल 2x प्लस 3y मायनस 5 इज इक्वल टू 0. आणि आता इक्वेशन ऑफ नॉर्मल y मायनस 1 इज इक्वल टू 3/2 इंटू x मायनस 1. म्हणजे इथे बघा हे आणि हे बदलत नाही, फक्त हा जो स्लोप आहे टँजंटचा स्लोप आपल्याला टँजंटचं इक्वेशन मिळालं. नॉर्मलचा स्लोप भेटला, नॉर्मलचं इक्वेशन मिळालं. आता 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 2y मायनस 2 इज इक्वल टू 3x प्लस मायनस 3. आता फक्त 3x म्हणजे x शक्यतो पॉझिटिव्ह असावा असं आपण म्हणतो, असं काय नॉट कन्व्हेन्शन, पण इकडे घेतलं तरी चालेल. काय येईल, -3x हा प्लस 2y, हा -2 आणि हा +3 आले, इकडे आल्यावर +1 होईल इज इक्वल टू 0. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा अशा प्रकारे दिलेलं असेल तर तुम्हाला फक्त थोडं डेरिव्हेटिव्ह काढतानाची स्टेप लक्षात ठेवायला लागेल. त्याच्या पुढे तसंच दुसरं उदाहरण आहे, कागदाचं उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. बघा अजून फक्त 2 प्रकारची उदाहरणं आहेत. हे तिसरं उदाहरण आहे. टू द कर्व y इज इक्वल टू 6 - x². आतापर्यंतच्या 2 उदाहरणांमध्ये डायरेक्ट पॉईंट दिलेला होता. आता तुम्हाला डायरेक्ट पॉईंट दिलेला नाही. काय दिलेलं आहे, द नॉर्मल इज पॅरलल टू द लाईन x - 4y + 3 = 0. आता जेव्हा पॅरलल किंवा परपेंडिक्युलर असं असतं तेव्हा तुम्हाला 11वीतलं थोडं आठवायला लागेल. ही जी लाईन आहे आधी ह्याचा स्लोप तुम्हाला काढता आला पाहिजे. कसा काढतो बघा आपण, -4y इज इक्वल टू -x - 3. आपण हे जे आहे हे सगळं ट्रान्सफर केलं म्हणजेच काय झालं, y इज इक्वल टू 1/4x प्लस 3/4. सगळी चिन्ह मायनस काढून टाकले आपण. 4 ने इकडे डिवाइड केलं. जेव्हा y इज इक्वल टू लिहितो आपण, म्हणजे बघा तुम्हाला आठवत असेल तर इफ y इज इक्वल टू mx प्लस c असं जेव्हा लिहाल तेव्हा m हा स्लोप असतो, तुम्हाला हवे झालेला आहे. त्यामुळे हा तुमचा काय झाला, स्लोप झाला. सो स्लोप ऑफ टँजंट 1/4 झाला. म्हणून लिहू शकतो आपण स्लोप ऑफ नॉर्मल. आता ह्याचा उलट करायचं आणि चिन्ह बदलायचं, म्हणजे येईल -4. ते -1 स्लोप ऑफ टँजंट वर हे चालतील, पण साधं सोपं लक्षात ठेवा. येईल ते उत्तर उलट करायचं, म्हणजे रेसिप्रोकल घ्यायचा आणि चिन्ह बदलायचं, म्हणजे आपल्याला स्लोप ऑफ टँजंट मिळाला, स्लोप ऑफ नॉर्मल मिळाला. आता याच्यातून मिळणारा जो हे आहे म्हणजे स्लोप आहे तो आधी काढायला लागेल आपल्याला. सो y इज इक्वल टू 6 - x². सो dy बाय dx इज इक्वल टू 6 चं डेरिव्हेटिव्ह 0 आणि x² चं डेरिव्हेटिव्ह 2x, त्यामुळे येईल -2x. आता हा जो स्लोप आहे हा किती आहे, तर तो 1/4 आहे असं आपल्याला दिलंय, कारण ते वेअर नॉर्मल इज पॅरलल टू द लाईन. हा नॉर्मल म्हणजे नॉर्मलचा स्लोप जो आहे हा टँजंटचा स्लोप झाला. आता आपण लिहूया हेन्स स्लोप ऑफ नॉर्मल इज इक्वल टू -1/2x म्हणजेच 1/2x, कारण हे -2x आहे. हा झाला स्लोप ऑफ नॉर्मल, म्हणजे 1/2x इज इक्वल टू -4, कारण हा स्लोप ऑफ नॉर्मल आहे आणि हा पण स्लोप ऑफ नॉर्मल आहे. हेन्स 1/2x इज इक्वल टू -4, हेन्स -8x इज इक्वल टू 1. सो x इज इक्वल टू -1/8 असं आपल्याला म्हणता येईल. हा कोणाचा स्लोप झाला, सॉरी ही x ची किंमत झाली, कारण आपल्याला ह्याच्यात प्रॉब्लेम काय आहे, आता टँजंटचा स्लोप मिळाला, नॉर्मलचा स्लोप मिळाला आणि आपल्याला पॉईंट माहिती नाही, म्हणजे x आणि y च्या किमती माहिती, ती x ची किंमत काढली. आता ही x ची किंमत इथे घातली की आपल्याला y ची किंमत काढता येईल. सो y इज इक्वल टू 6 - x² म्हणजे ह्याचा स्क्वेअर 1/64.
आता हे स्लोप ऑफ टँजंट आहे, त्याच्यावरून स्लोप ऑफ नॉर्मल तुम्हाला मिळाला. स्लोप ऑफ टँजंट बरोबर हे तुम्हाला घेतलं असतं ना तरी उत्तर तुम्हाला ते झालं असतं. म्हणजे हे बरोबर हे जरी केलं -2x = 1/4 x = -1 हे तेच येणार आहे. कसंही केलं तरी तेच येणार आहे. 6 × 24 4 × 2 6 × 36 37 38 - 1/64 म्हणजे 383/64. उदाहरण सोडवायला थोडंसं अवघड आहे, फक्त आपण उत्तर लिहूया कारण आपल्याला आता टँजंट ही y ची व्हॅल्यू मिळाली आहे. y = सो यू कॅन राईट डाऊन इक्वेशन ऑफ टँजंट y मायनस आता y1 म्हणजे ही व्हॅल्यू 383/64 इज इक्वल टू स्लोप ऑफ टँजंट. आपण टँजंट इक्वेशन ऑफ टँजंट लिहितो त्यामुळे टँजंटचा स्लोप लिहायला पाहिजे 1/4 इंटू x मायनस x म्हणजे मायनस मायनस प्लस होईल 1/8. आता जर तुम्हाला थोडं हे अवघड जास्त आहे असं वाटत असेल तर हे असंच ठेवलं तरी चालेल. हे उत्तर आहे पण 64 आहे आणि इथे 4 आहे म्हणजे तुम्ही 4 ने थ्रू आउट जर मल्टिप्लाय केलं तर थोडं सोपं जाईल. 4y मायनस ह्याला 383/4 ने मल्टिप्लाय केल्यावर 16 येईल इथे इज इक्वल टू 4 ने मल्टिप्लाय करा डायरेक्ट x प्लस 1/8 येईल. थोडं अजून सोडवू शकत असाल तर सोडवा, नाहीतर हे उत्तर म्हणून ठेवलं तरी चालेल. आता तुमचा फक्त प्रश्न आहे इक्वेशन ऑफ नॉर्मल. y मायनस फक्त हा -4 होणार आहे, बाकी काय बदलणार नाहीये. 383/64 इज इक्वल टू -4 इंटू x प्लस 1/8. आता तुम्ही पुढे काही फारसं सोडवलं ना तरी चालेल. ज्याला शक्य आहे त्याने ह्याने 4 ने इकडे मल्टिप्लाय करा म्हणजे आणखीन सिंपल होईल. म्हणजे -4x प्लस -2 होईल. आणि मग जर तुम्हाला हे फक्त 383/64 तिकडे घेऊन लिहिणे शक्य असलं तर लिहा. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही हे इक्वेशन सोडवू शकताय. त्याच्यात ऍक्च्युली पॅरलल असलेले असे 2-3 उदाहरणं आहेत. त्याच्यातले एक मगाशी झालं, आता अजून एक आपण सोडवतोय. कर्व तुम्हाला दिलेला आहे, कर्ववरनं आणि ही लाईन दिलेली आहे. आपण पहिल्यांदा ह्याचं स्लोप काढूया. सो -y = -4x - 1 हेन्स y = 4x + 1 हेन्स स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू 4 झाला. बघा हा स्लोप असतो अँड स्लोप हेन्स स्लोप ऑफ टँजंट इज इक्वल टू 4. कारण लाईन कशी आहे टँजंटला पॅरलल आहे. जेव्हा लाईन पॅरलल असते त्या स्लोप सारखे असतात. तुम्हाला आठवत असेल तर बघा when lines are parallel m1 is equal to m2 and when lines are perpendicular m1 into m2 is equal to -1. बघा 10वीत किंवा 11वीतला आठवत असेल तर स्लोप ऑफ टँजंट झाला. आता ह्याच्यावरून आपण काढूया y is equal to x² + 5 and hence dy/dx is equal to 2x. 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि स्लोप ऑफ टँजंट is equal to 4 आहे and hence 2x is equal to 4. so x is equal to 2. x ची किंमत आपल्याला मिळाली. ते x ची किंमत इथे घातली की y ची किंमत किती मिळेल बघा. हेन्स y is equal to 4 + 5 दॅट इज 9. म्हणजे तुमचा पॉइंट झाला 2 9. आता काय तुम्हाला टँजंटचं आणि नॉर्मलचं इक्वेशन यायला किती वेळ लागतो. हेन्स इक्वेशन ऑफ टँजंट y मायनस आता y1 म्हणजे 9 m म्हणजे तुमचा स्लोप ऑफ टँजंट दॅट इज 4 इंटू x मायनस x1 that is 2. so y minus 9 is equal to 4x minus 8. आता हे सगळं तिकडे नेऊया. सो 4x minus y 9 ऍड केल्यावर +9 होतील म्हणजे +1 होईल is equal to 0 and equation of normal y minus 9 is equal to आता तुम्हाला नॉर्मलचा स्लोप काढायला लागेल. आता आपण वेगळा लिहिला नाही, ते 1/4 करायचं आणि मायनस करायचं. -1/4 x - 2. बघा हा आणि हा ब्रॅकेट सेम राहिले, फक्त स्लोप बदललाय. सो व्हेन यू मल्टिप्लाय बाय 4 हियर सो इट विल बी 4y - 36 इज इक्वल टू -x + 2. आता हे सगळं इकडे आणूया. सो x + 4y + 2 -2 होतील म्हणजे -38 इज इक्वल टू 0. हे झालं तुमचं पहिलं ऍप्लिकेशन. कागदामध्ये 2-3 उदाहरणं आहेत ती तुम्ही सोडवा. आपण पुढचं ऍप्लिकेशन बघू.